तुम्ही 10 रुपयात डिजिटल गोल्ड घेतलंय का? पण आता सेबी म्हणतंय सावधान. तनिष्क असेल, MMTC असेल, फोनपे असेल किंवा पेटीएम अशा बऱ्याच ॲपवर तुम्ही खूप स्मॉल अमाऊंटमध्ये डिजिटल गोल्ड घेताय. पण आता सेबी म्हणतंय की ते रेग्युलेटेड नाही आहे. म्हणजे काय झालं तर तुम्हाला त्यात प्रोटेक्शन नाही. आता डिजिटल गोल्ड म्हणजे काय? तुम्ही ऑनलाईन ॲपवर खूप स्मॉल अमाऊंटने एक व्हर्च्युअल गोल्ड परचेस करता. ते ना एक्सचेंजमध्ये ट्रेड होतं ना ते सेबीच्या कंट्रोलमध्ये असतं. उद्या काही झालंच तर त्यात सेफ्टी पण नाही आहे ना ट्रान्सपरन्सी आहे. आणि सेबीने तेच हायलाईट केलं आहे की ते रेग्युलेटरीमध्ये येत नाही. म्हणजे उद्या कंपनीने काही दिलं नाही तर आपण काहीच करू शकत नाही. ॲज पर सेबी तुम्हाला जर डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर हे 3 वेज आहेत. एक आहे ETFs करा, दुसरं आहे EGR म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स किंवा म्युच्युअल फंड्स. ते सेफ आहे आणि सिक्युअर्ड आहे. सी डिजिटल गोल्ड इझी आहे पण ते रिस्की आहे. सो नेक्स्ट टाइम तुम्हाला कोणी म्हटलं की भाई आपण 500 ते 600 रुपयाचं गोल्ड परचेस करू तर त्याला रील नक्की शेअर करा, कारण डिजिटल गोल्ड हे रेग्युलेटेड नाही आहे आणि रिस्की आहे.